श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मीन राशीच्या भाग्यवान जातकांनो, मित्रांनो, जर तुमची रास मीन असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. गेल्या काही काळापासून तुम्ही जो मानसिक ताण, आर्थिक चणचण किंवा नशिबाचे साथ न मिळणं अनुभवत आहात, त्या सर्व संघर्षांना पूर्णविराम मिळण्याची वेळ आता आली आहे. कारण सध्या आकाशमंडळात एक असा दुर्मिळ योग बनत आहे जिथे मीन राशीमध्ये शनी, मंगळ, बुध आणि सूर्य या 4 मोठ्या ग्रहांचा थेट प्रभाव पडत आहे. हा प्रभाव तुमचे भाग्य 100% बदलण्यास आणि तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर पोहोचवण्यास सज्ज झाला आहे. पण थांबा, जरी वेळ अनुकूल असली तरी तरी कुंडलीत एका बाजूला डिसेंबर 2026 पर्यंत कालसर्प योगाची सावली सुद्धा आहे. हा योग तुम्हाला कुठे अडचणीत आणू शकतो, कोणत्या चुकांमुळे तुमच्या हसते खेळते आयुष्य संकटात येऊ शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मंगळ तुमचा बँक बॅलन्स कसा वाढवणार आहे, गुरुमाऊलीचा आशीर्वाद तुम्हाला कसा मिळणार आहे आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्हाला डिसेंबर 2026 पर्यंत टाळायच्या आहेत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला गुरुपुष्य योगाचा एक अत्यंत गुप्त आणि चमत्कारिक उपाय सांगणार आहे जो तुमचे नशीब उजळून टाकेल. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातक ठरतं. चला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण समजून घेऊया की सध्या तुमच्या राशीत नेमकी काय उलथापालथ होत आहे. मीन राशीच्या मित्रांनो, सध्या शनिदेव तुमच्या राशीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. अनेक लोक शनीचे नाव ऐकून घाबरतात, पण ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा कर्माचा दाता आहे. सध्याच्या स्थितीत शनी तुमच्या नशिबाला कलाटणी देणारा सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे. तो तुम्हाला शिस्त शिकवत आहे आणि तुमच्या कष्टाची फळ देण्यास सज्ज झाला आहे. आता या कष्टाला श्रीमंतीची जोड देण्यासाठी मंगळदेव पुढे आले आहेत. कुंडलीतील मंगळाची ही स्थिती तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. मंगळ हा ऊर्जा आणि भूमीचा कारक आहे. सध्याच्या गोचरामुळे मंगळ तुमची आर्थिक परिस्थिती आणि तुमचा बँक बॅलन्स मजबूत करण्यास थेट मदत करत आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा पैशाअभावी तुमचे एखादे मोठे काम रखडले असेल तर आता अचानक धनाचा योग सुरू होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि आर्थिक स्थैर्य लाभेल. आता बोलूया तुमच्या राशीचा स्वामी म्हणजे देवगुरु बृहस्पती गुरुबद्दल. मीन राशीच्या जातकांनो, सध्या गुरुची उच्च आणि अत्यंत शुभ स्थिती तुमच्या राशीवर अमृत दृष्टी टाकत आहे. गुरु जेव्हा अनुकूल असतो तेव्हा माणसाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य खेचून येते. गेल्या कित्येक वर्षापासून मनात दबलेल्या ज्या काही प्रलंबित इच्छा होत्या, जसे की स्वतःचे घर घेणे, गाडी घेणे किंवा परदेशवारी करणे, या इच्छा पूर्ण करण्यासाठी गुरु तुम्हाला पार्श्वभूमी तयार करून देणार आहे. पण इथे ग्रहांचा एक मोठा इशारा आहे. गुरु आणि शनी जेव्हा एकत्र शुभ फळ देणार असतात तेव्हा माणसाने चिकाटी आणि मेहनत सोडायची नसते. या काळात तुम्हाला तुमच्यातील आळस पूर्णपणे झटकून टाकावा लागेल. उद्या करू, नंतर करू ही वृत्ती जर तुम्ही ठेवली तर आलेली सुवर्णसंधी हातची निघून जाईल. त्यामुळे गाफील राहू नका. आळस सोडा आणि थेट तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, जसे मी सुरुवातीला म्हणालो, नाण्याला 2 बाजू असतात. एकीकडे जरी शनी, मंगळ आणि गुरु तुमच्या बाजूने असले तरी दुसरीकडे डिसेंबर 2026 पर्यंत कालसर्प योगाचा प्रभाव तुमच्या कुंडलीवर असणार आहे. त्यामुळे हा काळ जितका यशाचा आहे तितकाच हुशारीने पावले टाकण्याचे सुद्धा आहे. या कालसर्प योगामुळे काय होऊ शकतं तर विनाकारण कौटुंबिक किंवा व्यावसायिक जीवनात अनावश्यक संघर्ष उभा राहू शकतो. लोक तुमच्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकीची गुंतवणूक. कोणीतरी मित्र आला आणि म्हणाला की इथे पैशाला, तर अशा प्रलोभनांना अजिबात बळी पडू नका. डिसेंबर 2026 पर्यंत कोणतीही मोठी घाईघाईची किंवा जोखमीची गुंतवणूक करणे पूर्णपणे टाळा. तसेच आरोग्याच्या बाबतीत कृपया समस्या डोके वर काढू शकते. पोटाचे विकार आणि मानसिक ताण जाणवू शकतो. म्हणूनच कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. शांत डोक्याने विचार करा आणि स्वतःला कोणत्याही वादापासून दूर ठेवा. चला आता आपण बोलूयात तुमच्या दैनंदिन जीवनावर, म्हणजे तुमच्या करिअर आणि नात्यावर याचा काय परिणाम होईल. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत प्रगतीचा आहे. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्या चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीचे ऑफर मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि पदोन्नतीचे दाट संकेत आहेत. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. केवळ करिअरच नाही तर तुमच्या प्रेमसंबंधामध्ये आणि वैवाहिक आयुष्यात सुद्धा अतिशय सकारात्मक बदल घडतील. जर पार्टनरसोबत आधी काहीच मतभेद झाले असतील तर ते मिटतील आणि नात्यात पुन्हा एकदा गोडवा निर्माण होईल. विवाह इच्छुक तरुणांची विवाह जमण्याचे योग या काळात चालून येतील, म्हणजे संघर्षातून यशाकडे आणि आनंदाकडे वाटचाल करण्याची हीच ती योग्य वेळ आहे. आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे उपाय. ग्रहांची निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आणि पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी तुम्हाला काही साधे पण अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहेत.
ग्रहांची पीडा शांत करण्यासाठी दररोज भगवान शिवाची उपासना करा. शक्य असल्यास रोज किंवा दर सोमवारी शिवमहिमा स्तोत्राचे पठण करा. आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी आणि गुरुग्रहाला बलवान करण्यासाठी दररोज विष्णू सहस्रनामाचे पठण करा किंवा श्रवण नक्की करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. मीन राशीच्या जातकांनो, यंदा 21 मे आणि 18 जून रोजी अत्यंत दुर्बळ असा कुरुपुष्य अमृत योग येत आहे. या शुभ दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून एका केळीच्या झाडापाशी जायचे आहे. त्या झाडाला प्रार्थना करून त्याचे एक छोटेसे मूळ आदराने काढून घरी आणायचे आहे. हे मूळ स्वच्छ धुवून एकतर चांदीच्या तावीजमध्ये भरून किंवा पिवळ्या कापडात बांधून तुमच्या गळ्यात किंवा उजव्या हातावर धारण करायचे आहे. हा उपाय मीन राशीसाठी एखाद्या सुरक्षा कवचासारखा काम करतो आणि दुर्दैव दूर करून भाग्योदय घडवतो. तर मीन राशीच्या मित्रांनो, थोडी शिस्त, योग्य नियोजन आणि हे सोपे उपाय करून तुम्ही येणाऱ्या काळाला सुवर्ण काळात बदलू शकता. ग्रहांचे हे सुंदर संकेत वाया जाऊ देऊ नका. उठून उभे राहा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. तुम्हाला ही आजची सविस्तर माहिती कशी वाटली? तुमच्या आयुष्यात सध्या काय संघर्ष सुरू आहे हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या ओळखीचे किंवा नात्यातील मीन राशीच्या लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच अचूक आणि शास्त्रशुद्ध माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटेचे बटन दाबा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. भगवान शिव आणि विष्णूचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहो. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.